या छोटेखानी बैठकीमध्ये आलेले आहेत आणि आपले सगळे मान्यवर. मला ॲक्च्युली ही बैठक आहे, त्या बैठकीमध्ये चर्चासत्र आहे असं माहीत होतं आणि म्हणून आम्ही तो चर्चासत्र करायचं. परंतु मी पाहिल्यानंतर लक्षात आलं की आता चर्चासत्र झाल्यानंतर याला निश्चित काहीतरी सांगून दिलं पाहिजे. आता मी मार्गदर्शन म्हणणार नाही, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा, पण तुमच्यासाठी सांगतो की राष्ट्रीय चर्मकार महासंघ किती लोकांना माहित आहे की काय आहे? राजकीय संघटना आहे का, जातीची संघटना आहे का, अराजकीय संघटना आहे, नक्की काय आहे हे पहिला आपण समजून घेतलं. हे घेतलंच पाहिजे. तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही आपली राजकारण विरहित म्हणजे कुठल्याही अराजकीय पक्ष बाजूला ठेवायचे. कोणत्याही पक्षात तुम्ही काम करत असाल तर तुम्ही या संघटनेमध्ये एक जातीचा अभिमान असणारे आपले समाज बांधव एकत्र येऊन आपण ती संघटनेमध्ये येऊ शकतो आणि काम करू शकतो. उद्या असं होऊ शकत की बाबा हे बीजेपीचं काम करतात, शेलाबरोबर असतात, त्यामुळे त्यांच्याकडे नको जायला, आपला समाज बांधव असा बोलू शकतो, कारण ते ज्ञान नसतं. आता मी त्या मुद्द्यावर येतो म्हणजे जे तुम्हाला ऍक्च्युली सांगायला पाहिजे की तिथंच येतो. कारण आता ताईंनी सांगितलं ही खूप पुढची आहे, म्हणजे बॅरिस्टर व्हायच्या नंतर काय करायचं ती गोष्ट आहे. मी तुम्हाला आता 1ली ते 10वी काय करायचं हे सांगतो. सगळ्यात अगोदर संघटना जी आहे ते आपण संघटन होणं गरजेचं आहे. आपली संघटना आहे, आपले संघटनेचे सर्वोच्च नेते आदरणीय बबनराव घोलप म्हणजे लाडके नानासाहेब, ज्यांनी ही 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी संघटना काढली. त्यांचा हेतू हाच होता की माझा गटे चर्मकार, माझा चर्मकार वाचव. मग तो शासकीय कार्यालयामध्ये कामाला असलेला असू दे, अधिकारी असू दे किंवा इतर व्यावसायिक असू दे, पण माझ्या जातीचा जो बांधव जो आज असंघटित आहे तो संघटित होणं गरजेचं आहे. कारण संघटनेची ताकद ही मोठी असते. आज तुम्ही एकटा किंवा मी जरी किंवा या जरी एकटे जाणं आणि 10 लोकांच्या मॉपसहित जाणं खूप फरक असतो. मग आम्ही काय केलं, राष्ट्रीय चर्मकार महासंघ म्हणजे आमचे नाना आयकॉन आहेत, माझी समाजकल्याण मंत्री होते, त्यांचे विचार पण थोर आहे. तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की कुठल्या दिशेने आपली संघटना गेली पाहिजे किंवा आपला समाज गेला पाहिजे. आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी मग तो शैक्षणिक असो, राजकीय असो. आता जगदीशलांनी सांगितलं की हे बीजेपीचे समजा तिकीट घेऊ इच्छितात, आम्ही मनसेचे, काँग्रेसचे, सेनेचे, तरी आम्ही त्यांना मदत काय करणार. माझा समाज बांधव आहे, मला तिथे पक्ष बघायचा नाही. माझा दुसरा समाज बांधव दुसऱ्या पक्षात असेल त्याला पण जाऊन आम्ही मदत करणार, का तर माझा समाज बांधव आहे. किंवा दोघांमध्ये सांगणार की तुम्ही कोण वरचढ असेल तो तुम्ही पुढे या, आपल्यामध्ये भांडू नका. विषय तोच आहे. आपल्याला समाजाशी, समाजाच्या घटकाशी एकरूप व्हायचे. आता तुम्ही जिथे त्यांनी मला सांगितलं ना, जो मुद्दा घेतो, तुम्ही गटे काम करता, तिथे आपला दुसरा बांधव येतो, बरं तो पण मोचीच, तो पण आपला समाज बांधव. मग पहिल्यांदा त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. तुम्ही आपल्याला वाद करून काय फायदा नाही. आम्ही आलो एक नेते मंडळी म्हणून, तर आम्हाला ह्याही सारखा आणि हाही सारखा, आम्ही कुणावर अन्याय नाही करू शकत. तर सगळ्यात आधी तुम्ही त्या ठिकाणी बबनराव घोलप बनणं गरजेचं आहे. संघटनेचे सर्वोच्च नेते गल्लीबोळात येऊ शकत नाही प्रत्येक वेळी. आज मी इथे आहे आणि पुण्याला काय प्रॉब्लेम झाला तर पुण्याला मी लगेच जाऊ शकतो, उद्या जाऊ शकतो, परवा जाऊ शकतो. तसं तुमचा बबनराव घोलप हे सर्वप्रथम इकडचा तालुकाध्यक्ष, म्हणजे तुम्ही इमिजिएटली समजा कोण तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे त्यांना संपर्क करायचा. मग सोनवणे त्यांच्या माध्यमातून तुमच्या लेवलला त्यांना जसं झेपल तसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतील. त्यांना वाटेल की आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्यावेळी ते जिल्हाध्यक्ष राहून जातील. मग जिल्हाध्यक्ष तुमचे आता समजा दत्ता शिकरे ते बबनराव घोलप म्हणून काम करतील. लक्षात घ्या संघटना कशी आहे. मग त्यांना पण वाटलं की हा विषय अजून आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, मग ते शहर अध्यक्ष आहेत त्यांना संपर्क करतील. आपली ही यंत्रणा आहे. मग शहर अध्यक्ष दादाभाऊ माने आहेत, दादाभाऊ माने येतील 100 माणसं घेऊन आणि तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतील. त्यांना वाटलं की अरे बापरे हा राजकीय वळण घेते, मग ते मुंबई अध्यक्षाला म्हणतील की खाडेसाहेब आता तुम्ही तुमची वेळ घेतो, लोकांना एकत्र करतो, तुम्ही या. खाडेसाहेब येतील, खाडेसाहेब त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतील. त्यांना वाटलं की नाही हा राज्याचा अध्यक्ष येतील, नाही झाले तर राष्ट्रीय अध्यक्ष नाना आहे आणि आपली जवळजवळ संघटनेचे सगळं महाराष्ट्र अख्खा त्या ठिकाणी येऊ शकतो मोर्चाच्या रूपात, आंदोलनाच्या रूपात. पण सुरुवात कुठून झाली. आपण सुरुवात केली पाहिजे की हा आता दीपक कांबळे म्हणजे शांताराम कारंडे, दीपक कांबळे म्हणजे राजेश खाडे आणि दीपक कांबळे म्हणजे तुमच्यासाठी दादाभाऊ माने. तुम्हाला वाटलं की ठीक आहे दीपक कांबळेला काय भाव द्यायचा आहे, नंबर आहे ना, कारंडे साहेब माझा असाचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही अपेक्षा ठेवता. आता मी जर अवेलेबल नसेल तर तुम्ही आम्हाला शिव्या घालता.
फोन केले ते फोन पण नाही उचलले, हे बंद झालं पाहिजे. कारण इथे कोण नोकर नाही कुणाचं. आम्ही आमच्या व्यवसायात बंद असतो, पण आम्ही संघटना एक समाजाचं देणं म्हणून असं काम करतो की आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी चांगलं काम केलं तर आमच्या हातून पुण्य घडलं. म्हणजे हे सेवाभावी काम आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला कधी कधी गृहीत धरलं जातं, ते नाही धरलं पाहिजे. म्हणून ही संकल्पना तुम्हाला लक्षात आली. तुम्हाला त्याच पद्धतीने काम करायचं आहे. सगळ्यात अगोदर सभासद नोंदणी. आता सभासद नोंदणी का, तर सभासद झाला तर तुम्हाला कळेल की तुमच्याकडे 1,500 लोक आहेत. आज तुम्ही जर अजून 15,000 केले तर आम्हाला आनंद आहे. पण तुमच्याकडे जर 10 सभासद नोंदणी झाली म्हणजे तुम्ही 10 लोकांच्या पलीकडे जात नाही आणि तुम्ही माझ्याकडून राष्ट्रीय कामं करून घ्यायची अपेक्षा ठेवत असाल, कशा पद्धतीने आम्ही करणार, काय म्हणून करणार? त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला सभासद नोंदणी. आणि सभासद नोंदणी तुमच्यासाठी का, तुम्ही आमचे सभासदच नाही. म्हणजे कसं माहितीये ना, मी या घरात राहतोय, बाजूवाल्याकडे मला जेवायला आहे का, आणि तू तुझं फॅमिली वेगळी, माझी फॅमिली वेगळी, तो म्हणणार ना. यासाठी पहिल्यांदा आपण एकत्र कुटुंब म्हणजे आपण सभासद होणं गरजेचं आहे. आणि तरी विचारताई म्हणाल्या माझ्या काळाला, माझे महापौर असताना पण आता पण कोणी आला तर ते विचारलं तू कुठल्या संघटनेचा, चर्मकार म्हणलं की आम्ही पण तेच करतो. ते यांनी उदाहरण दिलं ना ते सुंदरनगरचं, ते माझ्याबद्दलच होतं. तेव्हा यांना जमलं नाही, ते फोन केलेला. मी ऑन द वे होतो, सुंदरनगरमध्ये गेलो तर हे म्हणाले आता बघा तुम्ही शोधा, मला माहिती नाही. आणि खरं सांगतो तुम्हाला, तिकडे गेला मला कळलं साहेब वायसी पॉवरचा माणूस. मी त्या बॅनरवर पाहिलं, त्याचं काम केलं मी, वायसी पॉवर. पण मी हे नाही पाहिलं की हा वेगळ्या संघटनेचा आहे, आणि आम्ही तो बघत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही पण बघू नका. कारण हा चर्मकार जर असेल तर तो माझा बांधव आहे आणि त्याच्या कामासाठी आपण गेलं पाहिजे. आज तो एका वेगळ्या संघटनेचा असला, उद्या त्याचं काम केलं तर आपल्या संघटनेत येऊ शकतो. पण तो काय आपल्या संघटनेत आला म्हणजे आपला असं नाहीये. तो ठीक आहे, त्याला वाटलं असं दुसऱ्याच्या संघटनेत कर, पण समाज बांधव म्हणून जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा आम्ही आहोत. त्याचं छोटं उदाहरण देतो. आज 10 चर्मकार काम करायला बसले, बरे 500-500 फुटाच्या अंतरावर बसले, आणि तिकडे काहीतरी घटना घडली. एक गाडीच्या ड्रायव्हरचा काहीतरी धक्का लागला, जसं मीरामध्ये घडली होती, आणि त्यांनी मारला आपल्या छामाराचा. आता मला सांगा, 15 मिनिटांमध्ये दादाभाऊ माने तर येतील का उच्चाटो करून? ट्रॅफिकमध्ये त्याने 1 तास लागेल. माझ्यासारखा माणूस 4 तास लागणार. आणि खाडेसाहेब जर कुठे सांगलीला असतील, सोलापूरला असतील तर त्यांना अजून 2 दिवस लागतील. मग अशा वेळी तुमच्या बाजूला किमान 10-12 चर्मकार आहेत, 50 तुम्ही संघटित केलेलं आहे. आवाज दिला की जमतील का नाही, हे पहिलं तुम्ही करणं गरजेचं आहे. आपली जबाबदारी ओळखा, हे आम्हाला अपेक्षित आहे. जर 50 लोक जमून जर झालं नाही तर निश्चितपणे आपण मोठ्या प्रमाणामध्ये ते संघटनेच्या मार्फत त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला अजून सांगतो, दादाभाऊ मानेसारखं काम करायला शिकायचं. आम्ही वरिष्ठ लेवलला आहे, दादाभाऊ आमच्या कनिष्ठ लेवलला आहे. पण समजा कोणाच्या चपलेच्या स्टॉलचं काही प्रॉब्लेम झाला, मी त्याला सांगतो ठीक आहे दादाभाऊ मानेंना भेटा. ऍक्च्युअली दादाभाऊ मानेने आम्हाला भेटा सांगितलं पाहिजे. पण दादाभाऊ मानेचं कामच असं आहे, कोण येईल मग बघू, मग वरिष्ठाला सांगू, काही नाही. ते तातडीनं बाईक काढतात, डायरेक्ट त्याच्यात काम सॉल्व्ह करायला. तर हे आदर्श घ्या, म्हणजे अशा पद्धतीचं काम तुमच्याकडून झालं पाहिजे. दादाभाऊ खरं आहे का कुठं? दादाभाऊ पहिल्यांदा तिथे स्टॉल तोडले 40. मला वाटलं आता यांना सांगायचं मग इकडे जाऊ. पहिले तिथे दादाभाऊ पोचले, मी गेल्यानंतर मला समजलं अर्ध्या तासापूर्वी झाले ते, आणि सगळ्या स्टॉलवर फिरतात. तर हे त्यांची जात, म्हणजे जातीनं जे बघतात त्यांना असं वाटतं की ही माझी जबाबदारी आहे. तुमच्यामध्ये पण तशी भूमिका आली पाहिजे. तर तुम्ही म्हणा जाऊन कुठे अप्लाय नाही, तर त्यांनी मला चप्पल शिवाय दिली, त्याला माझ्याकडून पैसे घेतले, काय सांगतो तुम्हाला. पण त्यांनी पैसे घेतले, मी त्याचं काम कशाला करू? आता तुमची चप्पल फुकट शिवून तुला मारणार का? त्याला काय काम देणार नाही. मग या सगळ्या बाबी म्हणजे तुम्ही अशा बैठका घेऊन आपल्या समाज बांधवांना सांगितलं पाहिजे, दोष दिले पाहिजे, त्याला कळलं पाहिजे. प्रत्येक वेळी आता मी 100 स्टॉल दिले, त्यांनी उदाहरण दिलं, खरं आहे. 1,000 स्टॉल तुटला, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी दिले मला 5,000 रुपये. त्यांनी स्टॉल बनवला आणि मला उद्घाटनाला बोलवलं. मला भाषण पण येत नव्हतं त्यावेळी 15 वर्षापूर्वी. आणि मी म्हणजे बोलता बोललो ठीक आहे, मी माझ्या वेळी त्याला मी स्टॉल देईल, 100 स्टॉल समाजाला देईल बोललो आणि बसलो. पण एक आहे, माझ्याकडे लिस्ट आहे नंबर सहित. 100 दिले ना, मी 100 लोकांना स्टॉल दिले, नंतर बंद केलं. कारण मला अनुभव वाईट आले. मला एक अनुभव असा आला, तो स्टॉल घेतला माझ्याकडून 25,000चा फुकट, आणि मला उद्घाटनाला तो स्कॉर्पिओ घेऊन आला. स्कॉर्पिओ मला मी विचारला, बाबा ते बाहेर स्कॉर्पिओ माझ्या स्कॉर्पिओपेक्षा चमकते. साहेब आपले मुलाचे बोलतो. मग मी त्याला बोललो की बाबा मुलाची स्कॉर्पिओ असताना माझ्याकडून 25,000 स्टॉल घेतो, म्हणजे अरे दुसऱ्या गरीबाला मी ती योजना का
कळलं का? मला असं वाटतंय की ज्याचा निराधार आहे आणि खरी गोष्ट आहे, कारण बघा मंगल आहे सांताक्रूजला भरते एकदम म्हणजे तिचा नवरा लागला बिचारीला कोणच नाहीये असाही आहे, तिलाच ठेवायला दिला त्याच्या लोकांना भेटू दिला. रघुनाथ खराचं नाव त्यांनी सांगितलं, असाही लोक असतात त्यांना भेटला पाहिजे, पण आपली लोकांनी गैरफायदा घेतला. आणि म्हणून मी म्हणलं 100% स्टॉक, कारण मी पण माणूस आहे ना, मी काय थोडी काय टाकसालचा मालक आहे की मी छापतोय आणि वाटतोय, तसं नसतं. पण लोकांना कळलं पाहिजे. मग मी विचार केला की ठीक आहे हे सगळं बाजूला ठेवू, आता समाजासाठी आपण पूर्णपणे वेळ देऊ. वेळ पण महत्वाचा असतो. आम्ही आज आलो, आवर्जून आलो, नाही तर खरोखर तुम्ही नशिबान खूप नशिबान. खाडे साहेबांचं कॅन्सल होतं, माझं 100% रद्द होतं. मी जगदीशला बोललो आहे माफ कर, मला मीटिंग आहे माझी पुण्याला, मला जाणं गरजेचं आहे. आणि ताईला विनंती करून ताई बोला ठीक आहे मी निघते, पण आता मला वाटलं तर ताई पण मागे पुढे केल्या ट्रेन घ्यायला तुम्हाला कळतंय ह्याच्यामध्ये मला नसते ताई आले असते तरी पण नाही. अहो महापौर आहेत आपल्याला अभिमान असला पाहिजे त्या गोष्टीचा. आणि त्या लोक त्यांच्यासोबत असं ना या दृष्टीने आम्ही सगळे एकत्र येईल. सगळं कॅन्सल झालेलं तरी ते नाही आम्ही आपण काही नाही केलं. मी सांगतो तुम्हाला, मी त्याच मुद्दे होते, आम्ही काही नाही केलं वेगळं, आम्ही काहीच नाही केलं. त्या व्यक्तीचं काम आणि त्या व्यक्तीची भावना ही प्रामाणिक होती, म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. ही विशेष आणि भावना नव्हती म्हणजे तुम्हाला फसवायचं, आम्हाला यायचंच होतं. पण आज अडचण आलेली, मी पण टेन्शनमध्ये होतो, आता मला याला उत्तर काय द्यायचं. पण तुमचं बोलतात ना ते तुमची तळमळ खरी आहे, तुमचं काम खरं आहे. आणि म्हणून आम्हाला इकडे देवाने काही ना काही कॅन्सल केलं. म्हणजे अक्षरशः मित्राची मेवणी मेली हो काल, त्यामुळे रद्द झाला कार्यक्रम नाही, काही गोष्ट आहे, पण त्यामुळे रद्द झाला आणि इकडे यावं लागलं. पण आलो. आणि विशेष म्हणजे तुमच्या बैठकीला झाडून सगळे, पण 4 लोक होते प्रमुख उपस्थिती, 3 एक्स्ट्रा आहेत. नाही दादाभाऊ म्हणायचं तुम्ही बोललात मोठं, पण तुमचं पण दादाभाऊ मध्ये तुमच्यापेक्षा मोठ्या मनाचे. दादाभाऊ म्हणे बोलले ठीक आहे आपलाच माणूस आहे, त्याचा प्रोटोकॉल नसेल कळत, तुम्ही सांगितलं मला आपण सांगू, चला येतो. आले बाबू गोरे हे पण आपले चर्मकार गटेचं काम करतात. काल पण बंद, आज पण बंद का? 16 तारखेच्या पत्रिका वाटायचं काम चालू आहे. वैतागले ते दिवसभर वाटून. म्हणजे आपली लोक सतत लोकांचं काम करतात. आज त्यांनी जर त्यांच्या दुकानावर काम केलं असतं किंवा हे दत्ता शिकरेने त्यांच्या गाडीवर काम केलं असतं, अरे 500 रुपये मिळाले असते काय हो. पण माणूस उदार व्यक्तिमत्व म्हणजे उदार मनाने काम करतो आणि अशाच पद्धतीने आपल्या संघटनेचं काम चालतं. पण सगळ्यात आधी जो आहे, समजा माझं काम आहे, मी चर्मकार बांधव आहे, तर मला कळलं पाहिजे की माझा नेता नाना आहे, माझे हे बाकीचे प्रमुख नेते हे आहेत. आम्हाला माहीत नसतं ही खरी गोष्ट आहे की आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे. समजा दीपक कांबळे आपल्या, आता हे बोलले ना दीपक कांबळे पण आपल्या समाजाचा आहे किंवा मॅडम आपल्या समाजात माहीत नसतं, हे माहीत होणं गरजेचं आहे, 100% गरजेचं आहे. साहेबांनी मुंबई अध्यक्षानंतर महत्वाचं काम तेच केलं. पहिल्यांदा ना मुंबईमधले जेवढे अधिकारी कोण आपल्या जातीचे शोधून काढले, पहिलं कळत नव्हतं म्हणून ते पूर्ण शोधून काढलं. आता यांच्या माध्यमातून आपल्या मुंबईचं काम तळागाळामध्ये चांगलं चालू आहे. तुमच्यापर्यंत तुमच्या छोट्या छोट्या समाज बांधवापर्यंत गटे चर्मकारापर्यंत कमीत कमी मुंबई अध्यक्ष राजेश खाडे एवढं तरी नाव नानाचा माहीत असणार असायलाच पाहिजे, तो विषयच नाही. पण बाबा मुंबईचा अध्यक्ष हा राजेश खाडे साहेब एवढं तरी माहीत पाहिजे. तर हे तुम्ही त्यांचं नाव पोचवलं पाहिजे का? तर आपले मुंबई अध्यक्ष उद्या आपल्याला वाटलं 3000चा मोर्चा काढायचा महापालिकेवर, तर राजेश खाडेच पुढे येऊन करतील. पण राजेश खाडे जास्तीत जास्त गाड्या करतील, बॅनर छापतील, राजेश खाडे स्वतः जातील तिकडे. पण त्याच्या मागे 3000 लोक कुठनं हे तुम्ही आहे. पण तुम्ही म्हणणार ना ठीक आहे मी घरी टीव्हीवर बघतो मोर्चा, तसं नाही, तसं चालणार नाही. म्हणून पहिल्यांदा आपली भूमिका आपण समजून घेतली पाहिजे, ती तुम्ही समजून घ्या. मला तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे. म्हणून तर तुमची बढती होणार आहे. आणि त्या दत्ता शिकरेचा आभार व्यक्त करा. तो मोठ्या मानाचा माणूस जो बोललाय साहेब आता मला जरा वेगळीकडे करा आणि त्यांना जिल्हाध्यक्ष पद द्या, हे मोठं सगळ्यांनी घेऊन घ्या तिकडे डिक्लेअर करून. यांनी पण लगेच सांगितलं चांगला करून घ्या. नानांनी पण ओके दिलं, पवार साहेबांनी ओके दिलं. आता ते बसून आपण ठरवू. तर अशी लोक आहेत, असं नाही बोलले अरे आम्ही काय केले, अरे करा, कारण त्यांना माहीत आहे करतोय ना त्या माणसाला ताकद दिली पाहिजे. पण ती ताकद माणसाने वाया नाही घालवली पाहिजे. तर मला अशी अपेक्षा आहे की दीपक कांबळेच्या माध्यमातून राष्ट्रीय चर्मकार महासंघ या ठिकाणी मोठा होईल आणि तुमच्या सगळ्या म्हणजे तळागाळातील जे लोक आहेत तिथपर्यंत आपल्या नानांचं नाव पोहोचेल आणि तुमच्या जे समस्या असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी त्यांच्या
त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या कामी येऊ एवढंच या ठिकाणी मी आश्वासन करतो आणि तुमच्या